हॅलो फ्रेंड्स, मी एक ट्रे घेतलेला आहे. आता मी ब्रेडचे स्लाइसेस घेतलेले आहे. टोटल 8 ब्रेडचे स्लाइसेस घेतलेले आहे. मी त्याचे कॉर्नर्स छान पद्धतीने कट करून घेत आहे. त्याचे कॉर्नर्स करून घेतल्यामुळे त्याची चव आणखी छान लागते. आता हे स्लाइसेसमध्ये फर्स्ट स्लाइसवर मी ग्रीन चटणी बनवलेली आहे. ती ग्रीन चटणी लावणार आहे लेयर बाय लेयर. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ग्रीन चटणी अप्लाय करूया. ती ग्रीन चटणी मी इव्हनली अप्लाय करत आहे. कुठे जास्त थिक किंवा थिन नको. आपण इव्हनली ती ग्रीन चटणी स्प्रेड करून घेऊया. ही ग्रीन चटणी मी कोथिंबीर, कढीपत्ता आणि जिरा यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. आता मी हे ग्रीन चटणीने पूर्ण एजेस कवर करत आहे. तुम्ही बघू शकता एजेस कवर केल्यामुळे ते दिसायलासुद्धा छान दिसतात जेव्हा आपण ते कट करतो. आता मी त्याच्यावर सेकंड ब्रेड स्लाइस ठेवलेला आहे. त्या ब्रेड स्लाइसवर मी मेल्टेड बटर पसरवून घेत आहे अमूलचं. हे बटरसुद्धा मी व्यवस्थितपणे पसरवून घेत आहे. त्यामुळे ब्रेड छान नरम राहते किंवा एक सँडविचला टेस्ट येते. त्यावर मी आता एक चीज स्लाइस ठेवत आहे अमूलचंच. हे चीज स्लाइस थोडं मोठं असल्यामुळे मी जो एक्स्ट्रा पोर्शन आहे तो कट करून त्यावरती पुन्हा ठेवत आहे. त्याच्यावर मी आता परत एक ब्रेड स्लाइस ठेवत आहे. या ब्रेड स्लाइसवर मी ऑरेंज चटणी म्हणजेच पिझ्झा अँड पास्ता सॉस जो मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतो तो लावत आहे. तो मुलांना खूप आवडतो. मुलं आणि मोठे आवडीने खाऊ शकतील. हे पण मी इव्हनली स्प्रेड करत आहे. तुम्ही बघू शकता सगळे कॉर्नर्स मी कवर करत आहे. कुठे ठिकाणी थिन नाही आहे. याच्यावर मी परत एक ब्रेड स्लाइस ठेवत आहे. आता आपलं एक सँडविच तयार झालेलं आहे. असंच आपण दुसरं तयार करून घेऊया. सेम आपण फर्स्ट स्लाइस घेऊन त्याच्यावर ग्रीन चटणी लावूया. त्या ग्रीन चटणीवर तुम्ही बघू शकता ही ग्रीन चटणी खूप छान लागत आहे. ॲक्च्युली ही ग्रीन चटणीच खूप टेस्टी लागत होती जेव्हा आम्ही सँडविच खाल्ले. ह्या ग्रीन चटणीमध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर असल्यामुळे मुलांसाठी तर ही पौष्टिक आहेच. त्यामुळे मुलं सहसा खात नाही, परंतु तुम्ही ह्या सँडविचमधून त्यांना कोथिंबीर देऊ शकता. मी आता इव्हनली स्प्रेड केलेला आहे. नेक्स्ट मी ब्रेड स्लाइस ठेवत आहे. अगेन मी मेल्टेड बटर अमूलचं त्याच्यावर पसरवत आहे. बटरनेसुद्धा त्याला एक छान कन्सिस्टन्सी येत आहे सँडविचला. त्यानंतर मी व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. आता त्यानंतर मी त्याच्यावर अमूलचं चीज स्लाइस ठेवत आहे. हे चीज स्लाइस रेडीमेड मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल होतं. त्याचं एक्स्ट्रा पोर्शन मी कट करून घेत आहे. तो कट केलेला पोर्शन मी वरती ठेवून परत त्याच्यावर ब्रेड स्लाइस ठेवत आहे. आणि आता मी परत ऑरेंज चटणी, पिझ्झा अँड पास्ता सॉस त्याच्यावर मी स्प्रेड करून घेत आहे इव्हनली. तुम्ही बघू शकता सगळे एजेस. त्यामुळे आपण कट केल्यानंतर एक छान दिसेल. परत आता मी ब्रेड स्लाइस ठेवले आहे. आता आपले 2 सँडविचेस तयार आहे. आता आपण याला करूया कटिंग. सो आपण त्याचे सेंटरनी त्याला एक डायगोनल कट देऊन त्याला आपण 2 पार्टमध्ये कट करूया. आता हे आपले सर्विंगसाठी रेडी आहेत. सो आपण एक छानशी प्लेट घेऊन त्याच्यावर आपण हे सर्व करूया. तुम्ही बघू शकता हे दिसायला खूपच छान दिसत आहे. सो हे मी स्पेशली रिपब्लिकन डेच्या ऑकेजनसाठी केलेले आहे. माझ्या मुलीचा खूप हट्ट होता त्यामुळे मी हे बनवलेले आहे. तुम्ही बघू शकता कट केल्यानंतर त्याच्या लेयर्स किती छान आलेले आहेत. सो